सादर करतोय. रामराव गावच्या राजकारणातला अट्टल पुढारी, गावच्या टाळूवरचे लोणी खाणारा आणि राक्षसी वृत्तीचा, आणि भूमिका साकारत आहेत ओम निलेश आहेर. शास्त्रा समजतोय तो एक रावण आहे. रावण आणि या रावणाने जीवन पाळता कर्णावता एक कलाकार फक्त आपल्या टाळ्यांचा भुकेला असतो. तुम्ही जेवढी टाळ्यांची दाद द्याल तेवढाच आम्हाला नाटक सादर करायला उत्साह येतो. तर फक्त तेवढं आमच्यावर प्रेम करा, टाळ्यांची कमी पडू देऊ नका. सोनबा गावातील एक समजूतदार वडीलधारी व्यक्ती आणि भूमिका साकारत आहेत कुणाल रवींद्र मस्की. रामराव तोंड सांभाळून बोल. आमची धंदावलत केली असली तरी इज्जत गेलेली नाही. गरीब माणसाला देखील श्रीमंत माणसं इतकी इज्जत असते, हे लक्षात ठेव. दौलत गावाच्या विकासासाठी झटणारा एक सुशिक्षित तरुण आणि भूमिका साकारत आहेत रुद्र उमेश वाघ. नवीन रक्त आहे, जरा शांतता घ्या. रामानामा गावात टवळक्या करत फिरणारे आणि इकडच्या बातम्या तिकडे करणारे आणि रूपाच्या मागे 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 लाळ घोटत फिरणारे. आणि पात्र साकार करीत आहेत ज्ञानेश्वर शिवाजी आहेर आणि शैलेश पांडुरंग सुरळकर. मी टाकला ना. राम राम मंडळी, राम राम. राम 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 राम. काय मंडळी, मजेत ना? अरे काही बोलता बी नाही मंडळी. मी नामदेवराव नावे आणि मी रामचंद्र धोबे. आम्ही इथं आलोय आज प्रचारासाठी. तो म्हणजे दौलतराव यांना तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा. म्हणजे तो बा मग तुमच्या कशा गटारी गातो, संडाशी गातो, हे खातो ते खातो आणि तुम्हालाही गातो. मंडळी तुम्ही त्यांना चांगल्या विजयी मतांनी विजयी करा. येतो मंडळी. मेन म्हणजे राहून गेला. आपली निशाणे थिएटर. सगळ्यांनी थिएटरला मतदान करा आणि काही सोय पाणी लागल्यास
गाडीच्या मागे पमा पाटील उभा आहे. त्यांच्यावर चालले जा तुम्ही. चला बेटा मांगी या लवकर. खरं हो सोयपाणी कोरडी कोरडी केले का ओली पण आहे. तर चला पुढे जाऊया. पुढील पात्र आहे जोशी बुवा आणि जोशी बुवांचा शिष्य सुका आणि पात्र साकारत आहेत शैलेश कडुबा मस्की आणि हर्षल ईश्वर चोपडे. आदेश. अलर्ट निरंजन. आम्ही माडेगावचे सुरपंच दोषी. माझं नाव सुखदेव अर्थात सुका आणि हे माझे गुरु. तुम्हाला जर भविष्य बघायचं असेल तर आम्हाला 2 कोंबड्या आणि 2 दारूच्या बाटल्या लागतील. हवं तर तुम्ही अनुभव पहा. गुरु मी काय म्हणतो आपण यांचं भविष्य बघू. बर बघून घे. बोलवा त्यांना इकडे. चला या हो इकडे. तुमचं नाव प्रमोद पाटील. तुम्हाला मुलगा अद्याप झालेला नाही. आता तुम्ही ऐका माझे गुरु जे सांगतील ते. तुमचा पंच आम्ही चांगलाच पाहिला आहे पाटील साहेब. तुमचा तिसऱ्या लग्नाचा योग लवकरच दिसतोय. हे जर खोटं ठरलं तर मी तुमच्या घरी कच्च्या घागरीनं पाणी भरू. गुरु जाण्याची वेळ झाली. तर येतो मंडळी. तुम्हाला कोणाला भविष्य बघायचं असेल तर आम्हाला अवश्य भेट द्या. तर पुढील पात्र आहे माकड्या. गावातल्या पुढाऱ्याच्या चमचा आणि चमचागिरी करणारा एकदम तुकार माणूस. आणि पात्र साकारित करीत आहेत माझा एकदम जवळचा मित्र माझ्या छोट्या भावासारखा जगदीश संजय घुले. माझ्या स्वप्नाला बायांची नजर लागेल. सरमू नको भाषा पुढे खाली बस. जय बाबा करागर सबको दे बराबर. अरे ओम बापरे. पुढील पात्र आहेत काळू बाळू. रामरावचे चमचे त्यांचे तळवे चाटत फिरणारे 2 रामोशी. आणि भूमिका साकारत आहेत अंकुश दिलीप मस्की आणि रामेश्वर अनिल सुरळकर. एक पाय मिळात या काडूच्या नादी लागल्यास हातपाय घड्यात. पाटील तू आम्हाला फसवला पण लक्षात ठेव नाही तुला उभा पाळला तर नावाचा बाळू रामोशी सांगणार नाही. वा वा वा. तर जास्त वेळ न घेता पुढे जाऊया. पुढील पात्र आहे राजेश. रूपाच्या तमाशातील एक कलावंत, एक विलक्षण नमुना. आणि भूमिका साकारत आहेत पंकज राजू सोन्ने. बया 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 इथं तर लयच पब्लिक जमली. माझं तर लयच
भरून आलं मन. तर पुढील पात्र आहे रूपा. सौंदर्य अप्सरा, लावण्यवती, आपल्या अदांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडणारी. आणि पात्र साकार करीत आहेत स्पेशल जळगाव वरून भावेश ज्ञानेश्वर सुरळकर. राव दे तिला, राव नंतर करू. चाल, चाल, गाडा लाव. नमस्कार रसिकांनो, मी रूपा जळगावकर. मी येत आहेत बालासाहेब नाट्य महोत्सव मध्ये. तरी मला खास आमंत्रित केलं आहे बालासाहेब नाट्य मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद पाटील दादा यांनी. तरी मी येत आहेत पुढारी बोडा लफडी सोडा हे नाटक घेऊन. तरी मी येत आहेत, तुम्ही पण या, आलेच मी. तर पुढील पात्र आहे सरला. सरपंच रामरावांची मुलगी. आपल्या बापाच्या विरोधात जाऊन अन्यायाविरुद्ध बंड पुकारून दौलतवर जीवापाड प्रेम करणारी. आणि भूमिका साकारत आहेत ओम नाना सटाले. तात्या, बांधून लग्न लावणं बोलणं इतकं सोपं नाही. जर तसा योग आला तर तुम्हाला माझ्या प्रेताने लग्न लावून द्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. तर मंडळी, पात्र परिचय संपला आहे. जर पात्र परिचय जर इतका दणदणीत खणखणीत झाला तर नाटक किती जोरात होईल. तर तुमच्या चरणाशी एकच विनंती आहे की शेवटपर्यंत अशीच आम्हाला साथ असू द्या आणि कलाकारांना टाळ्यांची दाद द्या. तर लवकरच नाटक सुरू करतोय. श्री बालासाहेब नाट्य मंडळ लोणी आपल्या चरणा